जय श्रीराम बालमित्रांनो. कालपर्यंत आपण बघितलं लव आणि कुश हे रामरायाच्या अयोध्येमध्ये रामाच्या समोरच गीत रामायणाचं पठण करायला आले होते, गायन करायला आले होते. आणि त्यांनी गायला सुरुवात केली आणि सगळ्या नगरजनांनी कौतुक केलं आणि सगळे नगरजन अचंबित झाले होते. इथपर्यंत आपण काल आलो होतो. आता पुढे रामायण समजून घेण्यासाठी आधी रावण कसा होता ते पाहू. रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता, शूरवीर होता आणि दुष्ट राक्षस पण होता. आता हे दोन्ही परस्पर विरोधी गुण रावणात कसे आले बरे? आपल्या सर्वांचेच मूळ पुरुष ब्रह्मदेव आहेत. महर्षी पुलस्त हे ब्रह्मदेवाचे पुत्र. त्यांचे चिरंजीव विश्रवस मुनींचा पुत्र रावण. विश्रवस मुनी अतिशय शांत, सदा आपल्या जपातपात मग्न, सदाचारी. विश्रवस मुनींचा हा मुलगा म्हणून हा ब्राह्मण. पण एका श्रेष्ठ मुनींच्या पोटी राक्षस कसा जन्माला आला? तर त्याची आई राक्षसी होती. एकदा विश्रवस मुनी ध्यानस्थ बसलेले असताना केकसी म्हणजे रावणाची आई, सुमाली राक्षसाची मुलगी, तिथे आली. तिला या मुनींशी लग्न करण्याची इच्छा झाली. तिने मुनींना नमस्कार केला. तिला मुनींनी आशीर्वाद दिला, कल्याणमस्तु. ती म्हणाली, माझं कल्याण तुमच्याच हातात आहे, असं म्हणून ती रडू लागली. मुनींनी विचारले, मी काय करू म्हणजे तुझं कल्याण होईल? यावर ती म्हणाली, मला वचन द्या की जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही माझे कल्याण कराल. या वचनात मुनींना काहीच वावगं वाटलं नाही. परोपकार करणे हा त्यांचा स्थायी भाव होता. त्यांनी ताबडतोब वचन दिले. आणि मग केकसी म्हणाली, तुम्हाला माझ्याशी लग्न करावे लागेल. मुनी वचनात फसले. त्यांनी नकार देताच तिने आकांडतांडव सुरुवात केलं. मुनींना अनिच्छेने तिच्याशी लग्न करावं लागलं. त्यांच्या पोटी जन्माला आलेली ही 4 भावंड, रावण, कुंभकर्ण, बिभीषण आणि शूर्पणखा, सत्व रज तम गुणांचं प्रतीक. बिभीषण वडिलांसारखा सात्विक होता. शूर्पणखा आईसारखी, धर्मबिर्म काही न मानणारी, आकांडतांडव करणारी. रावणामध्ये मात्या पित्यांचे मिश्रण आहे. बापाची तपोनिष्ठा आणि आईची कामुकता दोन्ही त्याच्यात आहे. कुंभकर्ण नुसताच तमोगुणी, रावण रजोगुणी तर बिभीषण सत्वगुणी. या तिघा भावांचं आता बघूया आपण. महर्षी विश्रवसांनी आपल्या 3ही मुलांना तप करण्यास सांगितलं. त्याप्रमाणे तिघेही गोकर्ण महाबळेश्वरला तपाला बसले. या तिघांनीही घोर तप केलं. त्यामुळे ब्रह्मदेवांना प्रगट व्हावं लागलं. आता भगवंताकडे काय मागायचे हे प्रत्येकाच्या वृत्तीवर अवलंबून असतं. रावणाने अमरपद मागितले. त्याला मरण नको होतं, संपूर्ण पृथ्वीवर राज्य करायचं होतं. ब्रह्मदेव म्हणाले, जो जन्माला आला तो मरणारच, मी हे तुला नाही देऊ शकत. ठीक आहे, मग असं करा, मी कुठल्याही देवाकडून, यक्षाकडून, गंधर्वाकडून किंवा राक्षसाकडून मरणार नाही, असा वर द्या. त्याने अशी भली मोठी यादी दिली. पण त्यात मानव आणि माकड या 2 योनींची नावे टाकायला तो विसरला. किंबहुना हे त्याच्या खिसगणतीतच नव्हतं, कारण तो स्वतःला शक्तिसंपन्न समजत होता. ब्रह्मदेव आणि रावण यांच्यातील करारात ही त्रुटी राहिली. पण आपण आता अजेय झालो या गुरमीत त्याला मात चढला. कुंभकर्ण तमोगुणी होता. तो म्हणाला, देवा, मला काही नको, मला 6 महिने आराम आणि 1 दिवस काम, असा वर द्या. खावे प्यावे, मस्तपैकी पडून राहावे, त्याचा कुणालाही उपयोगही नाही आणि उपद्रवही नाही. बिभीषण सत्वगुणी होता. तो भगवंताला म्हणाला, देवा, माझी धर्मबुद्धी कधीही विचलित होऊ देऊ नका. तिघांनाही वरदान प्राप्त झाले. तिघेही आपापल्या उद्योगाला लागले. सर्वप्रथम त्याने कुबेरावर स्वारी केली.
कुबेर हा रावणाचा सावत्र भाऊ. सुवर्णलंका नगरी त्याची होती. रावणाने ती बळकावली. त्याची सारी संपत्ती, पुष्पक विमान, सगळं हिसकावून घेतलं. त्याला हाकलवून लावलं आणि स्वतः लंकाधीश झाला. कुबेर ब्रह्मदेवाकडे गाऱ्हाणं घेऊन आला. पण आता ब्रह्मदेवाचे हात बांधले गेले होते. ब्रह्मदेवाने कुबेराला रावणापासून खूप दूर उत्तरेला हिमालयाजवळ अलकावती नगरी उभी करून दिली. रावण आता मदोन्मत्त झाला. एकेका राजावर आक्रमण करू लागला. त्याचवेळी मंदोदरीशी त्याचा विवाह झाला. ही मयासुराची कन्या, रूपवती, गुणवती, पतिव्रता. रावणाने सगळ्या दिशा, सगळे देव जिंकून घेतले. देवांना हलकी कामे करायला भाग पाडले. गणपतीला गाढवे वळायचे, वायुदेवाला रस्ते झाडण्याचे, अग्नीला कपडे धुण्याचे काम दिले. शनीला आपल्या सिंहासनाखाली दाबले. सगळीकडे संपत्ती आणि स्त्रिया यांची लूट केली. तो शस्त्रविद्येत तसेच मंत्रविद्येतही पारंगत होता. सगळ्यांना त्राही करून सोडले. एकदा रावणाने नारदांना विचारले, सगळ्यात लवकर प्रसन्न होणारा देव कोणता? नारदांनी भगवान शिव म्हणजे महादेव असं सांगितलं. झालं. रावणाने शंकराची उपासना करायला सुरुवात केली. महादेव प्रसन्न झाले. रावणाची ताकद आणखीच वाढली. याबद्दलची ही कथा. एकदा पार्वती मातेने शंकराकडे आपल्याला बंगला हवा आहे असे मागितले. जबरदस्तीने पार्वतीने होकार मिळवला. कुबेराने धन दिले. सुंदर बंगला बांधून झाला. आता वास्तुशांत करायची. रावणा इतका सुयोग्य पंडित दुसरा नाही म्हणून रावणाला बोलावले. पूजा झाली. आता दक्षिणा द्यायची. रावणाने काय मागावे बरं? रावणाने दान म्हणून हा बंगलाच मला देऊन टाका असं मागितलं. आणि दक्षिणा म्हणून पार्वती. याला म्हणतात आसुरी वृत्ती. रावण असा होता. आणि अशा वृत्तीची माणसं म्हणजेच रावण. रावण सर्व शक्तिमान होता. तरीही त्याला भारी पडतील असे 2 वीर होते. एक वानरांचा राजा वाली आणि दुसरा दत्तभक्त सहस्रार्जुन किंवा सहस्रबाहू. एकदा नदी तीरावर वाली संध्या करत बसला होता. रावण त्या बाजूला आलेला होता. वालीला पाहून रावण त्याला अद्वा तद्वा बोलायला लागला. वालीला राग आला, पण हातात जपमाळ होती त्यामुळे तो उठू शकत नव्हता. होय, वाली वानर असून सुद्धा संध्या करत होता. आपली संस्कृती एवढी प्रगत होती. तर वालीने रावणाला खुणेनेच जवळ बोलावले. एका हाताने त्याला दाबून धरले. जप पूर्ण झाल्यावर त्याला उचलून किष्किंधेला आणले आणि तबेल्यात बांधून ठेवले. अंगद म्हणजे वालीचा मुलगा त्याच्याशी खेळायचा. 6 महिने तो बंदी होता. मग रावणाने खूपच गयावया केली म्हणून वालीने त्याला 2 मुस्कटात मारल्या आणि दिले हाकलून. पुन्हा इकडे फिरकलास तर गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. तेव्हापासून रावणाने वालीचा धसकाच घेतला होता. सगळ्या जगावर अधिसत्ता गाजवणारा रावण किष्किंधेत परत आलाच नाही. वाली एवढा बलवान पण आत्मसंतुष्ट. जगाशी त्याला काही देणं घेणं नव्हतं. फक्त मला त्रास झाला नाही म्हणजे झालं बस. सहस्रबाहू दत्तभक्त सहस्रबाहू हा दत्तभक्त होता. महिष्मती नगरीचा राजा. नर्मदेमध्ये स्नान करताना त्याची रावणाशी गाठ पडली. आपल्या स्वभावानुसार रावणाने भांडण उकरून काढलं. सहस्रार्जुनाने त्याला उचलून आपल्या बंदीशाळेत टाकलं. 6 महिने अशा प्रकारे रावणाचा 2 वेळा 6-6 महिन्यांचा जेल कोर्स झालेला आहे. हाही तसाच मला त्रास देत नाही ना. हाही तसाच म्हणजे कसा? वालीसारखाच की मला त्रास होत नाही आहे ना, मग तो काही का करेना. खरं तर या दोघांनी पुढाकार घेतला असताना तर पुढचा सगळाच अनर्थ टळला असताना. पण शेवटी नियती. रावणाचे अत्याचार अनाचार वाढू लागले. त्याचे हस्तक हेच काम करायचे. ऋषीमुनींना त्रास द्यायचा, त्यांना यज्ञयाग करण्यात व्यत्यय आणायचा, गायींची हत्या करायची, जंगलवासियांना लुटायचं, त्यांच्या स्त्रिया पळवायच्या, जे ऐकणार नाहीत त्यांच्या मुंड्या मुरगळायच्या. जागोजागी मानवी सांगाड्यांचे ढीग झाले. जगायचं असेल तर वाईटच वागलं पाहिजे ही मनोधारणा
बनायला लागली. देव त्रस्त, ऋषीमुनी त्रस्त, अवघी जनता त्रस्त. आता सगळे मिळून भगवान विष्णूंकडे जातात. या रावणाच्या जाचातून सोडवण्यासाठी विनंती करतात. भगवान प्रसन्न होऊन त्यांना आश्वस्त करतात आणि आता मी लवकरच अवतार घेईन असं सांगतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. मी अवतार घेणार, पण त्यासाठी तुम्ही पृष्ठभूमी तयार करा, म्हणजे बॅकग्राऊंड तयार करा. सगळ्या देवांनो, वेगवेगळ्या वानरांच्या रूपात तुम्ही किष्किंधेच्या आसपास जन्म घ्या. कुणी वृक्ष बना, कुणी पाषाण बना. आपापली कर्तव्ये नीटपणे करीत राहा आणि माझ्या आगमनाची वाट पहा. ज्या वंशामध्ये पिढ्यानपिढ्या श्रेष्ठ सत्कर्मांच्या, सद्भावनांच्या, सत्क्रियांच्या, पुण्याच्या लाटा उसळत असतात, अशा अनेक पिढ्या जातात, तेव्हा त्या कुळात सत्पुरुष अवतार घेतात. भगवंतांना असं कुळ अयोध्येच्या सूर्यवंशीय इक्ष्वाकू कुळात दिसलं आणि आता भगवंत तिथेच अवतीर्ण होणार आहेत. या कुळाचा इतिहास मोठा आहे, वाखाणण्याजोगा आहे. आपण त्यातील काही निवडक राजांची चरित्रे आता बघूया. म्हणजे रामासारखे जे पुरुष असतात, पूर्ण पुरुष असतात, त्यांना अवतार घेण्यासाठी तेवढीच योग्य माता पिता असावे लागतात, कुळही तेवढंच योग्य असावं लागतं. आणि इक्ष्वाकू कुळ हे असं होतं. इक्ष्वाकू कुळामध्ये जे थोर राजे होऊन गेलेत, त्यापैकी काही राजांची चरित्रे आपण आता पाहूया. गंगा मातेला भूतलावर आणण्यासाठी या वंशातल्या 3 पिढ्या खपल्या आणि संपल्या. महाराज अंशुमान, महाराज दिलीप आणि महाराज भगीरथ. हे सर्वच राजे थोर होते. वेदांची आज्ञा म्हणून गृहस्थाश्रम स्वीकारीत, पण प्रजानुरंजन हेच त्यांचं कर्तव्य होतं. क्षत्रिय असल्यामुळे दुसऱ्या राजांवर चढाई करत, पण जिंकल्यानंतर त्यांना सोडून देत. अतिशय उच्च विचारसरणी. राजा हरिश्चंद्र हा शूर होता, धर्माने चालणारा, सत्यनिष्ठ असा होता. एकदा स्वप्नात विश्वामित्रांना आपले राज्य त्यांनी दान केले. सकाळी विश्वामित्र आल्यानंतर विचारतात, राजन लक्षात आहे का? राजा म्हणतो, हो, मी तुमचीच वाट पाहत होतो. आत्तापासून हे राज्य तुमचे. नुसते दानच देऊन चालत नाही, त्यावर दक्षिणा पण द्यावी लागते, ती पण तेवढीच किमती. आता हरिश्चंद्राजवळ काहीच नव्हतं दक्षिणा देण्यासाठी, कारण त्यांनी पूर्ण राज्य दिलं होतं. म्हणून हरिश्चंद्राच्या वजना एवढे सोने दक्षिणा म्हणून द्यायचे ठरले. आता एवढं सोनं आणायचं कुठून? प्रजाजन राजाला मदत म्हणून सोने देईल, पण क्षत्रियाने कोणाकडून घ्यायचे नसते. राजाने 6 महिन्यांचा अवधी मागून घेतला. या 6 महिन्यात राजा काशीला गेला. त्याच्यासोबत त्याची पतिव्रता पत्नी तारामती आणि रोहित पण होते. वाटेत त्यांना तहान भूक लागते, पण आता ही नगरी आपली नाही, यावर आपला अधिकार नाही, म्हणून तसेच चालत राहिले. राजाला डोंबाचे काम मिळाले आणि राणी आणि रोहित यांना एका ब्राह्मणाने विकत घेतले. या सगळ्यातून थोड्या सुवर्णमुद्रा मिळाल्या. हरिश्चंद्र दिवस रात्र स्मशानात राहत, तिथे शव घेऊन येणाऱ्या लोकांशी व्यवहार करत हळूहळू त्यांचं रूप डोंबाचं झालं. एके दिवशी रोहितला साप चावला आणि तो मृत्यू पावला. त्याच्या शवाला झाकण्यासाठी तिने आपल्या साडीचाच तुकडा फाडला आणि रात्रीच्या अंधारात एकटीच शवाला घेऊन स्मशानात आली. हरिश्चंद्राला कळलं, एक स्त्री छोट्या बाळाला जाळण्यासाठी आली आहे. त्याने दरडावून विचारलं, कोण आहे तिकडे? राणीने स्मुंदतच सांगितलं, माझा परिचय विचारू नका. हरिश्चंद्रांनी तारामतीचा आवाज ओळखला. आज त्याचं एकुलतं एक अपत्य त्यांनी गमावलं होतं. अजूनही दक्षिणे इतकं सोनं त्याच्याकडे जमलं नव्हतं. मुलाचा अग्निसंस्कार करायचा आहे. दोघंही विकल मनस्थितीत विलाप करताहेत. राजा म्हणाला, तारे, स्मशानाची करपट्टी दिल्याशिवाय मी तुला अनुमती नाही देऊ शकत. शेवटी डोंब तिथे आला. त्याने सगळी कहाणी ऐकून घेतली आणि मुलाच्या दाह संस्काराला अनुमती दिली. हरिश्चंद्र आता मुलाला अग्नी देतो आहे. तेवढ्यात तिथे अग्नी, यम आणि इंद्र
तिन्ही देवता प्रगट झाल्या. म्हणाले, तुझ्या मुलाला हाक मार. आता हाक मारून काय होणार? तू नुसता हाक तर मार. आजपर्यंत ज्याने एकही शब्द असत्य उद्गारला नाही, त्याच्या प्रत्येक शब्दात एवढं सामर्थ्य असतं की पंचमहाभूतांना तिथे नमावंच लागतं आणि त्याचा शब्द खरा होतो. हरिश्चंद्रांनी रोहितला हाक मारली. रोहित चितेवर उठून बसला. तिथे तो डोम नव्हताच. त्याच्या जागी विश्वामित्र ऋषी होते. हरिश्चंद्र विश्वामित्रांच्या चरणावर कोसळला. आकाशातून पुष्पवृष्टी झाली. विश्वामित्र म्हणाले, तू परीक्षेत यशस्वी झालास. हे तुझे राज्य आता तूच सांभाळ. कथा जरा क्लिष्ट आणि आजच्या युगात असंभवनीय आहे, हो की नाही? नाही पटत आपल्या मनाला की असा राजा असतो का कोणी, की जो स्वप्नामध्ये दिलेलं वचन सत्यामध्ये पूर्ण करतो? खरं नाही वाटत आपल्याला. असंच झालं एकदा. स्वामी विवेकानंदांना अमेरिकेत एका नननी विचारलं, स्वामी, तुम्ही एवढे सुशिक्षित, ही कथा काल्पनिक आहे असं तुम्हाला नाही वाटत? हे तर केवळ असत्यच असेल. त्यावर स्वामी म्हणाले, हे सत्य आहे हा माझा विश्वास आहे. पण समजा तुमच्या म्हणण्याप्रमाणे हे काल्पनिक असेल, तरीही ऐकून घ्या, तरीही एवढी उत्तुंग कल्पना ज्याला सुचते तो किती महान असला पाहिजे. आणि अशा महान कल्पनांचे जनक केवळ भारतातच असू शकतात. असे आदर्श आमच्या ऋषीमुनींनी आमच्या समोर ठेवले आहेत. श्रीराम अशा कुळातच जन्माला येतो.